नामदार भरतशेठ गोगावले यांचा मुंबईमध्ये कुणबी समाज बांधवांकडून भव्य सत्कार सोहळा संपन्न। कुणबी समाजाने पहिला मेळावा घेतला तो मला मदत करण्यासाठी आणि दुसरा घेतला तो माझा जाहीर सत्कार करण्यासाठी। कुणबी समाज महाड, कोल्हापूर, माणगाव मधील एकवटून मला जास्तीत जास्त मतदान केलं। नामदार भरतशेठ गोगावले यांचं वक्तव्य। नामदार भरतशेठ गोगावले यांना चौथ्यांदा निवडून आणण्यासाठी आणि नामदार करण्यासाठी कुणबी समाज बांधवांचा मोठा हात, संपर्क प्रमुख एकनाथ सुकुम यांचं वक्तव्य। महाड, पोलादपूर, माणगावचे कार्यसम्राट आमदार हे चौथ्यांदा निवडून आल्यानंतर आणि त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर नामदार भरतशेठ गोगावले यांचा सर्व स्तरातून आणि सर्व समाज बांधवातून जाहीर सत्कार केला जातोय। असाच भव्य दिव्य असा सत्कार आज मुंबईमधील दादर या ठिकाणी महाड तालुक्यातील मुंबई स्थित कुणबी समाज बांधवांच्या वतीनं दादर येथील सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट येथे करण्यात आला। या सत्कार सोहळ्यासाठी मुंबईतील कुणबी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। या भव्य दिव्य सोहळ्यासाठी शिवसेना महाड विधानसभा संपर्क प्रमुख एकनाथ सुकुम यांनी अथक प्रयत्न केले। या भव्य दिव्य सोहळ्यासाठी कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले, सीताराम उभारे, एकनाथ सुकुम, नामदेव घाणेकर, कृष्णा सुकुम, बबन जाबडे, सत्यवान यादव, शांताराम मालप, राजेश सुकुम, संजय उमासरे, हरिभक्तपरायण धाडवे महाराज, नंदू गोठल, दिलीप अंबावले इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलत असताना नामदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील कुणबी समाज बांधवांचे आभार मानले। कुणबी समाज बांधवांनी निवडणुकीपूर्वी मला निवडून आणण्यासाठी जाहीर सभा घेतली होती आणि त्यावेळी देखील प्रचंड मोठ्या संख्येने कुणबी समाज बांधव या जाहीर सभेला उपस्थित होते। यावेळी कुणबी समाज बांधवांनी मला निवडून आणण्यासाठी दिलेला शब्द पाळला आणि मोठ्या संख्येने मला मतदान केलं। मी या सर्व कुणबी समाज बांधवांचे आभार मानतो आणि आता मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर त्याच जोशात माझा सत्कार समारंभ आयोजित केला, त्याचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि कुणबी समाज बांधवांना जितकी मदत करता येईल तितकी मदत आपण करणार असल्याचं नामदार गोगावले यांनी यावेळी सांगितलं। तर शिवसेना मुंबई स्थित महाड विधानसभा संपर्क प्रमुख एकनाथ सुकुम यांनी सांगितलं की नामदार भरतशेठ गोगावले यांना चौथ्यांदा आमदार करण्यासाठी आमच्या समाज बांधवांनी चंग मांडला होता। आम्ही मुंबईवरून आमच्या गावी जाऊन सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त नामदार गोगावले यांना कसं मतदान करता येईल याकडे लक्ष देत मोठ्या संख्येने मतदान करून घेतलं। त्यामुळे आमच्या समाज बांधवांचा नामदार भरतशेठ गोगावले यांना आमदारांनी नामदार करण्यासाठी मोठा सिंहाचा वाटा आहे। भविष्यात नामदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्फत कुणबी समाज बांधवांना लागणारी सर्वतोपरी मदत नामदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्फत करून घेत समाज बांधवांच्या हिताचा आम्ही विचार करू आणि कुणबी समाज बांधव सदैव नामदार भरतशेठ गोगावले यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असं आश्वासन देखील एकनाथ सुकुम यांनी दिलं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन राणे, समीर रेवाळे, मिलिंद चिबडे, नितीन घाणेकर, इतेश खोपटकर, नंदू गोठल, अनिल कालप, राकेश बटावले, संदीप माने, जयदास अबगुल, राम इंदुलकर, प्रवीण आंगरे, संजय डावरुंग, मनोज उमासरे, सुनील डावरुंग, सुरेश महादे, शरद आंबेकर, विलास मोरे, अरुण गोरेविली, दीपक शिंदे, उदय चिबडे, यशवंत शिंदे, जनार्दन बर्वे, सुनील मौले, गणेश भडवलकर, संदीप देवले यांनी प्रचंड मेहनत घेतली। कार्यकारी संपादिका मानसी शिंदेसह तेज मराठी न्यूज मुंबई। आपली मंत्रिमंडळ वर्णी लागल्यानंतर विविध समाज माध्यमांच्या माध्यमातून आपला सत्कार सोहळा पार पडतोय। त्याचप्रमाणे आज देखील मुंबई स्थित कुणबी समाजाच्या माध्यमातून आपला सत्कार सोहळा पार पडतोय, तर कसं बघताय याकडे? मी पहिला आभार मानतो कुणबी समाजातील मुंबईवासी आणि ग्रामीणच्या लोकांचा, कारण त्या लोकांनी निवडणुकीच्या अगोदरही दादरला मेळावा घेतला होता आणि आताही दादरलाच मेळावा होतोय। ज्यावेळेला घेतला होता ते मला मदत करण्याची आणि आता घेतला तो माझा जाहीर सत्कार समारंभ करण्याचा। ते ह्यामध्ये त्यांचा आभार पण मानले, त्यांची निवेदनं पण घेतली आणि त्यांना धन्यवादही दिले, कारण कुणबी समाज ह्या वेळेला एकत्र एकवटला। मग माणगाव तालुक्यातलेला असो, महाड असो, पोलादपूर असो, या समाजाने मला जास्तीत जास्त मतदान केलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो। कुणबी समाजाच्या वतीने नामदार भरतशेठ गोगावले यांचा मुंबई स्थित कुणबी समाजाच्या वतीने सत्कार सोहळा आपण पार पाडला, तर काय सांगाल त्याबद्दल? नक्कीच आज महाड तालुका भरतशेठ समर्थक कुणबी बांधव यांचा आज कार्यक्रम होता, शेठचा सत्कार होता आणि आज कोण आभार मानण्यासाठी कार्यक्रम आम्ही आज घेतलेला। आभार म्हणजे गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये संत सेना महाराज हॉलमध्ये आम्ही कार्यक्रम घेतलेला शेठ निवडणुकीच्या अगोदर शेठसाठी, आणि त्या संत सेना महाराज हॉलमध्ये तुडुंब अशी गर्दी जमलेली आणि त्या ठिकाणी माझ्या सर्व समस्त शेठ समर्थक कुणबी बांधवांनी निश्चय केलेला की यावेळेस फक्त आणि फक्त भरतशेठ गोगावले। त्याप्रमाणे निवडणुकीला सर्वांनी गावामध्ये पोहोचून भरघोस मतांनी निवडून आणण्यामध्ये आणि खास करून शेठ नामदार होण्यामध्ये या माझ्या कुणबी समाजाचा मोठा वाटा आहे, हे स्वतः शेठ आपल्या भाषणामध्ये बोललेले आहेत। त्याच्यामुळे यांचा आभार मानण्यासाठी हा मी या ठिकाणी कार्यक्रम केला होता आणि येणाऱ्या काळामध्ये समाज म्हणून संघटित राहून गाव, वाड्या, वस्त्या विकास उद्दिष्ट डोळ्यावर ठेवून आम्ही काम करणार आहोत।
आणि माझी एक माझ्या समाजाच्या सर्व मार्गदर्शक कुणबी समाज संघ असेल, मंडळ असेल, या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांना, माझ्या मार्गदर्शनाला मला विनंती राहील की आम्ही जे सर्व बांधव जे समाज माध्यमातून जे काम करत आहोत, आमचा एकच उद्देश आहे की समाजाचा विकास, आणि हा समाजाचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज या मुंबई या ठिकाणी सर्व कुणबी बांधव एकवटलो आहोत, आणि त्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये पण आम्ही या समाजासाठी निश्चित आम्ही काम करत राहू. एवढंच बोलतो. धन्यवाद.